कोणता चॅप्टर शिकत होतो आपण? नाव सांगा, धड्याचं नाव सांगा. कोणता धडा आपला सुरू आहे आठवतंय का? हा, कोण सांगेल? बिचारी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल. हा, अरे आपण एकचल समीकरण सुरू केलं होतं. आता आठवलं का? एक्स ची किंमत काढायची होती समीकरणामधली. आठवलं? ओके. तर बघा आपण काय बघितलं, एकचल समीकरण म्हणजे काय की ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चल असतं. आता चल म्हणजे काय की जे अल्फाबेट्स असतात, म्हणजे ए पासून झेड पर्यंत जे लेटर्स असतात त्यातलं कोणतंही एक लेटर आपण ऍज अ चल घेऊ शकतो, म्हणजे व्हेरिएबल. इंग्लिशमध्ये त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो, मराठीत त्याला चल म्हणतो. तर एकचल समीकरणाची उकल कशी काढायची हे आपण सुरू केलं होतं. आता उकल म्हणजे काय की त्या समीकरणामधल्या ज्या चल दिलेला आहे त्याची किंमत शोधायची. आणि आपण एक्झाम्पल घेतलं होतं. आता एक्झाम्पल आठवतंय का रे तुम्हाला? तुमची नोटबुक मध्ये लिहिता ना नेहमी? नोटबुक बघा, चला सगळे पटापट नोटबुक मध्ये बघा. कोणतं एक्झाम्पल आपण बघितलं होतं? चला नोटबुक बघा सगळे. कोणतं बघितलं होतं एक्झाम्पल? इंडिया स्कूल. तिथे कोणी सांगेल का रे? सगळे विसरला का रे? एक आठवडा आपला क्लास नाही झाला तर लगेच विसरला सगळे? हा, कोण सांगेल? एक्झाम्पल कोणतं बघितलं होतं आपण? एक्स ची किंमत शोधायची. आता आठवलं का? थम्स अप करा आठवलं असेल तर. ओके. तर बघा आता तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या पुस्तकाचं एक पान दिसतंय. तर त्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर त्यातलं एक एक्झाम्पल आपण घेऊ आणि त्यामध्ये आपण चलाची किंमत शोधूया. ओके, रेडी आहे सगळे? सगळे रेडी आहात का? थम्स अप करा, थम्स अप करा. ओके, तर आपण एक्झाम्पल बघूया. सगळे आता लक्ष द्या, नोटबुक उघडा आणि आधी लक्ष द्या, त्यानंतर मी तुम्हाला वेळ देईन त्यावेळी लिहून घ्यायचं. राधिका मॅम, तुम्ही म्यूट आहात. ओके, सगळ्यांना आवाज येतोय आता? जस्ट अ मिनिट. सगळ्यांना आवाज येतोय? ओके. हो, येतोय. हा, ठीक आहे. तर आपलं एक्झाम्पल आहे, पहिलं एक्झाम्पल आहे 9x भागिले 8 अधिक 1 बरोबर 10.
तर हे आपलं समीकरण आहे. आता या समीकरणाला एकचल समीकरण का म्हणायचं? कारण यामध्ये फक्त एकच चल दिलं आहे आणि ते चल आहे, कोण सांगेल कोणतं चल आहे या एक्झाम्पल मध्ये, या उदाहरणामध्ये? पहिलं जे उदाहरण आहे त्यामध्ये चल कोणतं आहे? चला कोणीतरी पुढे येऊन सांगा, चल कोणतं आहे? माईक ऑन करा आणि चल सांगा मला. दिलेल्या उदाहरणामध्ये कोणतं चल दिलेलं आहे? माईक ऑन करा आणि आन्सर द्या चला. गिंबिया स्कूलचे विद्यार्थी, अरे माईक ऑन नाही झाला, माईक ऑफच आहे. पुन्हा एकदा ट्राय करा. माईक ऑन करा आणि उत्तर द्या. चल कोणतं आहे? हा सांग, कोणतं चल आहे? आ व्हेरी गुड. काय नाव आहे तुझं? पियुष. पियुष. व्हेरी गुड. पियुष, नेहमी कॅमेरा समोर बसतो ना रे तू? येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर या समीकरणामध्ये चल आहे एक्स. आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची. तर एक्स ची किंमत काढताना आपला पहिल्यांदा काय रूल आहे की एक्स सोबतचे जे नंबर असतात ते आपल्याला दुसऱ्या बाजूला शिफ्ट करायचे असतात. ठीक आहे. तर आता आपण काय करणार यामध्ये 9x भागिले 8 हे आपण काय करणार आहे असं लिहिणार. आता यामध्ये चेंज करायचा नाही. आता हा जो एक आहे, हा जो अधिक आहे तो आपल्याला काय करावा लागेल? वजा करावा लागेल. तरच एक हा अंक आपला कॅन्सल होणार आहे. म्हणजे बघा, एक अधिक आहे तो आपल्याला वजा करावा लागेल आणि सेम तसंच तुम्हाला उजव्या बाजूला पण करावं लागेल. कारण तुम्ही डाव्या बाजूला काय केलेलं आहे? वजाबाकी केली, म्हणून तुम्हाला उजव्या बाजूला पण एक वजा करावा लागेल. आता यामध्ये उत्तर काय येणार? हा एक म्हणजे अधिक एक वजा एक काय होणार? कॅन्सल होणार. म्हणजे इथे उत्तर येणार 0 आणि इकडे काय उरणार बघा? 9x भागिले 8. आता हा एक कट झाला म्हणजे तिथे काहीच उरणार नाही. बरोबर 10 मधून 1 गेला म्हणजे इथे उरणार 9. ओके, इथे काय आले? 9. आता बघा आपल्याकडे काय आहे? एक्स सोबत हा पण नंबर आहे आणि हा पण नंबर आहे. मग हे दोन नंबर कट कधी होतील? ज्यावेळी याच्या व्यस्त संख्येने आपण याला गुणाकार करू त्यावेळी ही संख्या कॅन्सल होणार आहे. म्हणजे काय? 8 हा भागिले मध्ये आहे म्हणजे छेदामध्ये आहे. जेव्हा तुम्ही 8 अंशामध्ये घ्याल त्यावेळी 8 कट होणार आणि 9 हा अंशामध्ये आहे. जर तुम्ही 9 हा छेदामध्ये घेतला तर तो काय होणार? कॅन्सल होणार आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिलं जे आहे नंबर तसाच लिहिणार आपण. 9x भागिले 8 आणि आता बघा 8 नकोय म्हणून 8 आपण घेतला अंशामध्ये. इथे मी लिहिणार 8 आणि हा जो 9 अंशामध्ये आहे तो आपल्याला नकोय म्हणून आपण घेणार तो छेदामध्ये. म्हणजे या संख्येला आपण काय केलं? 8 भागिले 9 नी गुणाकार केला. आता जर तुम्ही डाव्या बाजूला तसा गुणाकार केला असेल तर तुम्हाला उजव्या बाजूला पण काय करावं लागेल? 8 भागिले 9 याने गुणाकार करावा लागेल. आता बघा, इथले 8 आणि इथले 8 अंश आणि छेदामधले 8 कट होणार. का कट होणार? कारण 8 एक्के 8 म्हणजे भागाकार आपला काय येणार आहे? 1 येणार आहे. इथे पण हे 9 कट होणार या 9 ला. म्हणजे डाव्या बाजूला फक्त उरले काय? फक्त x उरला. मग आपण आता इथे मी लिहिते नेक्स्ट स्टेप. इथे हे दुसरं एक्झाम्पल आहे, हे वेगळं आहे हा. आता इथे काय उरलं? x बरोबर हा. आता इकडे बघा उजव्या साईडला 9 आणि 9 हे कॅन्सल झाले म्हणजे 1 9 होते अंशामध्ये, 1 9 होते छेदामध्ये. म्हणजे 9 एक्के 9 म्हणजे इथे 9 9 कॅन्सल झाले. उरले काय? फक्त 8 उरले. म्हणजे आता आपल्याला इथे अशा प्रकारे या समीकरणाची काय मिळाली? उकल मिळाली. आता बघा, हे एक्झाम्पल मी आता एक्सप्लेन केलं. यामध्ये कोणाला जर डाऊट असेल किंवा समजलं नसेल तर माईक ऑन करा आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके? किंवा कळालं असलं तरी सांगा की समजलं म्हणून. म्हणजे आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ.
चला माईक ऑन करा आणि सांगा. बिजारी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल, अनिल रहासे नावाने जॉईन झालेले तिथे विद्यार्थिनी. माईक समजलं. ऑन करा. समजलं? व्हेरी झालं. गुड. सालसडी गव्हर्नमेंट स्कूल, सगळ्यांना कळालं का? ऍटलीस्ट थम्स अप करा म्हणजे आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. ओके, व्हेरी गुड. बघा सगळ्यांनी एक्झाम्पल लिहून घेतलं का नोटबुक मध्ये? राहुल मराठे नावाने जॉईन झालेले विद्यार्थी, सगळ्यांनी लिहून घेतलं का रे एक्झाम्पल? ओके, तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं का? नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही ट्राय करणार? हे जे मी स्क्रीनवर अजून एक एक्झाम्पल लिहिले बघा, 13x - 5 बरोबर 3/2. हे एक्झाम्पल तुम्ही ट्राय कराल का? सॉल्व करण्याचा प्रयत्न कराल का? करणार असाल तर थम्स अप करा. चला, व्हेरी गुड. गिंबिया स्कूल, व्हेरी गुड. सगळे रेडी आहेत? पियुषने सगळ्यात आधी हँड रेज केलेला आहे, हो ना पियुष? ओके, चला सगळे स्टार्ट करा सॉल्व करायला. आपली प्रोसेस काय आहे की आपल्याला x ची किंमत शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला x सोबतचे जे अंक असतात ते काय करावे लागतील? पहिल्यांदा कॅन्सल करावे लागतील. त्यासाठी काय करणार आपण? जो नंबर आहे त्याचं जे चिन्ह आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह घ्यायचं. जर अधिक असेल तर वजा घ्यायचं, वजा असेल तर अधिक घ्यायचं, भागाकार असेल तर गुणाकार घ्यायचा आणि गुणाकार असेल तर भागाकार घ्यायचा. ओके, चला मी 2 मिनिट वेळ देते आणि झाल्यानंतर माईक ऑन करा आणि तुमचं उत्तर सांगा. आणि स्वतः सॉल्व करायचं आहे, कोणालाही विचारायचं नाही. तुम्हाला जितकं येतं तितकं सॉल्व करा. ओके, झालं का रे सॉल्व करून? का अजून पहिलंच एक्झाम्पल लिहिताय? ज्यांचं झालं असेल हँड रेज करा किंवा माईक ऑन करा आणि आन्सर सांगा, उत्तर काय आलं ते. आणि काही जणांचे कॅमेरे पण ऑफ आहेत. प्लीज तुम्ही कॅमेरा ऑन करा म्हणजे मला मुलं दिसतील सॉल्व करतात की नाही. ओके, अनिल रहासे नावाने जॉईन झालेले विद्यार्थ्यांनी झालं का तुमचं एक्झाम्पल सॉल्व केलं का? नसेल झालं तर नाही म्हणून सांगा, मी एक्झाम्पल सॉल्व करणार. झालं? ओके, तुम्हाला समजतंय का कसं सॉल्व करायचं? हो. ओके, राहुल नावाने जॉईन झालेले विद्यार्थिनी, x ची किंमत मिळाली का रे? ओके, इकडे गिंबिया स्कूल, बिजारी स्कूल, अशोक नावाने जॉईन झालेले स्कूल, सगळे लिहिताय का किंवा सॉल्व केलं का? ओके, ठीक आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर मी एक्झाम्पल एक्सप्लेन करते. आता ज्यांनी थोडा ट्राय केलाय त्यांनी लक्ष द्या आणि ज्यांनी काहीच नाही ट्राय केला त्यांनी लक्ष द्या की कुठे तुम्हाला काय प्रोसेस करायची. बघा, यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? पहिली स्टेप काय करावी लागेल? हा जो 5 आहे तो वजा आहे, तो आपल्याला -5 कॅन्सल करावा लागेल. त्यासाठी काय करणार तुम्ही? 13x आहे तसे लिहिणार,
त्यानंतर -5 जे आहेत ते तुम्हाला नको आहेत. मग आपण काय करतो, हे जे चिन्ह आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह घेणार. म्हणजे इथे घेणार अधिक, हे 5 जसे आहेत तसेच लिहिणार 5 बरोबर 3 भागिले 2 वजा 5. आता -5 म्हणजे 5 भागिले 1 असतो. जेव्हा कोणताही नंबर तुम्ही जसा लिहिता तो नेहमी अंशामध्ये असतो. छेदामध्ये त्याच्या नेहमी 1 असतो. ठीक आहे. म्हणून इथे मी लिहिला 5 भागिले 1. म्हणजे इथे डाव्या बाजूला जर मी 5 ची बेरीज केली असेल, सॉरी इथे अधिक येणार हं. इथे मी काय केलं, 5 अधिक केले डाव्या बाजूला, म्हणून मला इथे पण उजव्या बाजूला अधिक 5 करावे लागतील. आता बघा इथले 5 आणि हे 5 आपले कॅन्सल होणार, कारण एक चिन्ह अधिक आहे, एक चिन्ह वजा आहे. मग आपले इकडे उरले काय, 13x आहे असे फक्त 13x उरले, कारण 5 आपले कट झाले. बरोबर. आता बघा इथे हा छेद आणि हा छेद सारखा नाही. मग आपण बेरीज डायरेक्ट करू शकत नाही, कारण याचा छेद वेगळा आहे. ज्यावेळी छेद सारखा असतो त्यावेळी अंशाची बेरीज होते. पण आता इथे बघा, इथे 1 आहे, इथे 2 आहेत. तर यावेळी आपल्याला लसावी काढावा लागतो. म्हणजे काय, की यामध्ये कोणता नंबर कॉमन येऊ शकतो, सामायिक येऊ शकतो, तर 2 हा अंक सामायिक येऊ शकतो. म्हणजे या नंबरला तुम्हाला काय करावं लागेल, 2 ने जेव्हा तुम्ही गुणाकार कराल त्यावेळी काय होईल, याचा छेद जो आहे तोही 2 येईल. ओके. मग आता हा नंबर आहे असा ठेवणार मी. हा नंबर काय लिहिणार, 3 भागिले 2 अधिक, आता या 5 ने 2 ला गुणाकार करणार, म्हणजे इथे येणार 5 दुणे 10 आणि खाली येणार 1 गुणिले 2 म्हणजे 2. म्हणजे बघा आता आपला छेद जो आहे तो सारखा आला. छेद सारखा आल्यानंतर आपण अंशाची बेरीज करतो, छेदाची बेरीज करत नाही. मग आपण काय लिहिणार इथं, 13x बरोबर बेरीज काय येणार, हा 3 अधिक 10 म्हणजे इथे येणार 13 आणि भागिले हे 2 जे आहेत त्याची बेरीज करायची नाही. 2 अधिक 2 4 होत नाहीत खाली छेदामध्ये. छेद जेव्हा सारखा असतो तो फक्त एक वेळेला छेद लिहावा लागतो, असा त्याचा नियम आहे. आता बघा इथे 13च्या खाली काहीच नाहीये नंबर, म्हणजे तो 13 भागिले 1 असणार. ओके. मग आता आपल्याला हा 13 नंबर नकोय. जर आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर x हा सेपरेट असला पाहिजे. x सोबत कोणताही नंबर आपल्याला नकोय. मग इथे काय येणार, 13 हा आपल्याला नकोय, म्हणजे 13 हा अंशामध्ये, म्हणजे आपल्याला गुणाकार कशाने करावा लागेल, छेदामध्ये आपल्याला 13 ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे अंशामध्ये हा नंबर आहे तर छेदामध्ये पण 13 घेतला पाहिजे आणि हा x इकडे आहे असा. आता हा बदल तुम्ही डाव्या बाजूला केला, तसाच तुम्हाला उजव्या बाजूला बदल काय करावा लागेल, की 13 ला तुम्ही 13 ने भागलं होतं, म्हणून इकडे पण काय करणार आपण, इकडे पण 13 ने भागणार आहे आपण, म्हणजे 13 मी छेदामध्ये घेतले. आता बघा असं केल्यानंतर हा 13 कॅन्सल झाला, कारण 13 एक्के 13 म्हणजे 1 तुम्हाला भागाकार मिळाला. म्हणजेच डाव्या बाजूला फक्त आता उरला x आणि उजव्या बाजूला बघा हा 13 आणि हा 13 कॅन्सल झाला. म्हणजे आता उरला काय, वरती फक्त 1 उरला आणि खाली 2. म्हणजे याचं उत्तर काय आलं, x बरोबर 1 भागिले 2. याचं उत्तर काय आलं, x बरोबर 1 भागिले 2. आता बघा हे उत्तर बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला पडताळणी करावी लागते. म्हणजे या x ची किंमत या समीकरणामध्ये टाकायची आणि मग जर डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर आणि तरच तुमचं उत्तर हे बरोबर असतं. मग काय कराल तुम्ही, ही जी किंमत आहे ती यामध्ये टाकायची आणि ही बाजू सोडवायची आणि त्याचं उत्तर काय येते हे शोधल्यानंतर तुम्हाला डावी बाजू उजवी बाजू चेक करायची आणि जर सारखी येत असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे आणि जर वेगळं येत असेल तर नक्कीच कुठेतरी तुमचं उत्तर चुकलेलं आहे. आता पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते हे एक्झाम्पल बघा. इथे -5 होते म्हणून आपण +5 घेतले आणि डाव्या बाजूला +5 घेतले म्हणून उजव्या बाजूला +5 घेतले. त्यानंतर 5 हा नंबर छेदामध्ये हा नेहमी 1 असतो.
इकडे 5 5 कॅन्सल झाले. इथे डाव्या बाजूला उरले फक्त 13x, उजव्या बाजूला 3/2 आणि याने याला गुणाकार करायचा, कारण आपल्याला छेद जो आहे तो आपल्याला सारखा हवा आहे. छेद वेगळा असल्यावर आपण बेरीज करू शकत नाही किंवा वजाबाकी पण करू शकत नाही. म्हणून आपण काय केलं, 5 ने 2 ला गुणलं, तसंच छेदाला पण 2 ने गुणलं. म्हणजे आपल्याला नवीन नंबर मिळाला 10/2. आता 10/2 मिळाला आणि इकडे 3/2 आहे. मग जेव्हा छेद हा सारखा असतो त्यावेळी अंशाची बेरीज होते. म्हणजे 3 अधिक 10 हे 13 होणार. पण छेदाची बेरीज करायची नसते. छेद हा 2 आणि इकडे 2 म्हणजे एकदाच 2 लिहायचा. ओके. त्यानंतर आपण काय केलं, 13 हा नंबर x सोबत आहे. तो नंबर आपल्याला कॅन्सल करायचा आहे, म्हणून तिथे 13 ने आपण भाग लावला. मग जर डाव्या बाजूला भाग लागला तर उजव्या बाजूला पण भाग लावावा लागेल. म्हणजे 13x भागिले 13 बरोबर 13/2 गुणिले 13. आणि यानंतर आपल्याला 13 कॅन्सल झाल्यानंतर उत्तर मिळतं x बरोबर 1/2. म्हणजे x ची किंमत तुम्हाला मिळाली 1/2. तर उत्तर तुमचं बरोबर आलं होतं का? कोणी सोडवलं होतं का रे? ओके. राहुल नावाने जॉईन झालेले विद्यार्थी, तुमच्यामध्ये कोणी सॉल्व्ह केलं होतं का? ओके. तर आता कळालं का सगळ्यांना? नक्की समजलं? हा, चला सांगा, नक्की समजलं का? हो. याची पडताळणी करून बघायची का, की आपलं उत्तर बरोबर आहे का, हे बघायचं का आपण? हो. ओके. बघा, आता लक्ष द्या. मी इकडचं एक्झाम्पल आधी इरेज करते, म्हणजे आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू. जस्ट मिनिट. नाहीतर मी इथे खाली सॉल्व्ह करते एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, आता आपल्याला जर पडताळणी करायची असेल, हे एक्झाम्पल वेगळं आहे. आता हे एक्झाम्पल, इथे आपल्याला x ची किंमत मिळाली 1/2. आता चेक करताना काय करायचं, पहिल्यांदा डावी बाजू घ्यायची. डावी बाजू काय आहे, 13x वजा 5 ही आपली डावी बाजू आहे. ठीक आहे. आता यामध्ये x ची किंमत टाकायची आहे आपल्याला. ही जी किंमत मिळाली ती आपण तिथे टाकणार आहोत. म्हणजे 13 गुणिले 1/2. 13 गुणिले 1/2 वजा 5. ओके. आता इथे गुणाकार काय येणार, 13/2 आणि इकडे वजा 5. आता वजा 5च्या छेद काय येणार रे, कोण सांगेल? जेव्हा 5 एकटा असतो त्यावेळी त्याचा छेद काय असतो रे, कोण सांगेल? मी मगाशीच सांगितलं होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 1. ओके. 1 हा छेद असेल, म्हणजे इथे मला मिळणार 1. आता बघा पुन्हा एकदा, इथे जो छेद आहे तो सारखा नाही. छेद जेव्हा सारखा असतो त्यावेळीच आपण वजाबाकी करू शकतो. मग इथे मी काय करणार, या नंबरला 2 ने गुणाकार करणार, तरच आपला छेद सारखा होईल. बघा, इथे 1 आहे आणि आपल्याला छेद 2 हवाय, म्हणून आपण गुणाकार करतोय 2 या नंबरने. ओके. मग इथे काय येणार, 13/2 वजा, आता बघा इथे 5 दुणे 10, 5 2 जा 10 येतात आणि 1 गुणिले 2 येतात 2. आता बघा, छेद तुमचा सारखा आला, तुम्ही अंशाची वजाबाकी करू शकता. आता 13 मधून 10 गेले, उत्तर येणार किती येणार रे? 13 मधून 10 गेले, किती येतात? अरे, कोणालाच येत नाही का? 13 मधून 10 गेले, किती उरले? गिम्बिया स्कूल, 1 मिनिट, मी माईक ऑन करते. किती आले? किती आले? तुमचा माईक ऑन करा. 3. व्हेरी गुड. आणि छेद काय आहे आपला? छेद 2. व्हेरी गुड. मग आपल्याला उत्तर काय मिळालं डाव्या बाजूचं? 3/2.
येस. आणि आपली उजवी बाजू काय दिली होती एक्झाम्पल मध्ये? 13 उजवी बाजू काय दिलीये? 13 म्हणजे आपली डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली का करेक्ट? हो. येस ना. म्हणजे आपण सोडवलेली जी समीकरणाची उकल आहे ती बरोबर आहे की चुकीची आहे? बरोबर. व्हेरी गुड. समजलं का आता कसं पडताळणी करायचं तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही? हो समजलं. ओके. बाकीचे स्कूल समजले का? चला थम्स अप करा. अरे तुमची एनर्जी कुठे गेली? व्हेरी गुड. आता कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये की चलाची किंमत कशी शोधायची? कोणाला काही डाऊट आहे? समजलं का? आता मी एक एक्झाम्पल देऊ तुम्हाला, तुम्ही सॉल्व्ह करणार? सगळे रेडी आहे का? एक्झाम्पल सॉल्व्ह करणार का सगळे? हाँ. ओके चलो. तर आता नोटबुक मध्ये नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. मी तुम्हाला स्क्रीनवर एक्झाम्पल लिहून देते. जस्ट अ मिनिट. ओके. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2m. लिहा एक्झाम्पल 2m अधिक 7 बरोबर 9. आता या एक्झाम्पल मध्ये इकडे लक्ष द्या. या एक्झाम्पल मध्ये चल कोणता आहे रे? चल M. एम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर एम याची किंमत आपल्याला शोधायची आहे आता दिलेल्या समीकरणामध्ये. आपला रूल काय आहे? एम सोबत जितके नंबर असतील तितके नंबर आपल्याला कॅन्सल करायचे आणि एम हा एका बाजूला ठेवायचा की ज्याची किंमत उजव्या बाजूला ऑटोमॅटिक येईल. ओके, रेडी? हो. ओके चलो स्टार्ट करा. एक्झाम्पल सॉल्व करा. आणि स्वतः सॉल्व करायचं आहे. प्रोसेस काय सांगितलीये स्टेप्स आठवायच्या आणि एक एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे. घाई करायची नाही. खूप सोपं एक्झाम्पल आहे. एकदम सोपं दिलेलं आहे. ओके. कोणाचं झालं एक्झाम्पल? हँड रेज करा किंवा माईक चालू करून तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल. अरे कोणीच उत्तर देत नाहीये. खूप सोपा प्रश्न विचारलाय ना रे मी. ओके मी सॉल्व करून देऊ? काही प्रॉब्लेम येतोय? जमत नाहीये? नाही येते? हो. येतय की नाही येत? नाही. ओके पियुष, हा बोल. M बरोबर एम बरोबर 8 आलेले. ओके ठीक आहे, आपण चेक करूया उत्तर. ओके चला सगळे आता शांतपणे ऐका मी कशी एक्झाम्पल सॉल्व करते ते. ओके तर बघा आता इथे आहेत अधिक 7. आपल्याला 7 नको आहेत. आपण काय करणार मग? जे अधिक 7 आहेत ते आपण काय करणार? वजा 7 करणार. 2m अधिक 7 वजा 7. मग जर आपण डाव्या बाजूला वजा केले तर आपल्याला उजव्या बाजूला पण 7 काय करावे लागतील? वजा करावे लागतील. म्हणजे इथे मी लिहिणार 9 वजा 7. का? कारण मी डाव्या बाजूला 7 वजा केले म्हणून मला उजव्या बाजूला पण 7 वजा करावे लागतील. आता बघा 2m हे 7 आहेत ते कट होणार या 7 ला
बरोबर 9 मधून 7 गेले म्हणजे उत्तर आलं 2. उत्तर आलं 2. आता इथे 2 आहेत आपल्याला ते 2 नको आहेत पण हे 2 काय आहेत m च्या सोबत आहेत गुणाकारामध्ये म्हणजे त्याचा भागाकार जो छेद आहे तो 1 असणार. मग आपण काय करणार 2 हा m सोबत वरती आहे अंशामध्ये आपण काय करणार छेदामध्ये 2 घेणार म्हणजे भाग लावणार 2 नी तरच 2 कॅन्सल होणार आहे. मग आपण जर डाव्या बाजूला 2 नी भाग लावला तर उजव्या बाजूला पण 2 नी भाग लावणार म्हणजे बघा इथले 2 इथले 2 कॅन्सल झाले. इथला 2 पण कॅन्सल झाला. पण इथे एक उरणार आहे कारण बे एक्के बे असतात आणि इथे उरणार m म्हणजे m बरोबर 1. ओके आता हे झालं माझं समीकरणाची उकल. आता मला चेक करायचे की माझं उत्तर बरोबर आहे की नाही. मी काय करणार डावी बाजू घेणार डावी बाजू आहे 2m अधिक 7. ओके आता m ची मला मिळालेली किंमत काय आहे 1. मग मी काय करणार ती किंमत m च्या जागी ठेवणार म्हणजे 2 आणि ब्रॅकेट मध्ये कंसामध्ये 1 अधिक 7 म्हणजे 2 नी 1 ला गुणाकार करायचंय इथे होणार बेके बे अधिक 7 म्हणजे 2 अधिक 7 याचं उत्तर येणार 9. म्हणजे सॉल्व केल्यानंतर मला डावी बाजू मिळाली 9 आणि माझी उजवी बाजू इथे बघा उजवी बाजू ऑलरेडी काय होती 9 होती म्हणजे आपण सोडवलेली जी समीकरणाची उकल आहे ती बरोबर आलेली आहे. एक्झाम मध्ये तुम्ही फक्त किंमत काढायची असते आणि जी पडताळणी म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही हे तुमचं तुम्ही बघायचं. ते पुन्हा सोडवून नाही दाखवायचं एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला किंमत काढायची m ची किंमत पण तुम्ही तुमचं चेक करू शकता की तुम्ही सोडवलेलं गणित बरोबर आहे की नाही. समजलं? नक्की समजलं. आता काही डाऊट आहे? नाही. आता अजून एखादं एक्झाम्पल तुम्ही सोडवाल का आता? ओके कॅमेरा ऑन करा तुम्ही. बरेच जणांनी कॅमेरा ऑफ केले मला दिसत नाही तुम्ही सगळे. कॅमेरा ऑन करा. हा कॅमेरा ऑन केला तर कळेल ना मला मी कोणाशी बोलतीये हो ना. ओके ओके सासडी गव्हर्नमेंट स्कूल तिथे सगळ्यांना समजलं का नाही? समजलं का? ओके तर पुढचं उदाहरण घ्यायचं आपण. हो ओके थम्सअप करा. नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं असेल तर थम्सअप करा सगळे. ओके गुड. तर बघा आता अजून एक एक्झाम्पल मी देते आता तुम्ही सॉल्व करायचं. आता तुम्हाला सॉल्व करायचंय तर नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या सगळे नोटबुक मध्ये. हे एक्झाम्पल लिहून झालं का रे तुमचं? ओके तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे अजून एक सोपं एक्झाम्पल आपण घेऊ. 3x अधिक 2 बरोबर 10. 3x एक मिनिट बरोबर 10 नाही आपण 11 घेऊ 11 एक मिनिट इथे 3x अधिक 2 11 घेतले. 3x अधिक 2 बरोबर 11 असं समीकरण आहे आणि तुम्हाला आता या समीकरणामधली x ची किंमत शोधायची आहे. चला सगळे प्रयत्न करा. खूप सोपं एक्झाम्पल आहे. ऑलरेडी आपण 3-4 एक्झाम्पल बघितलेली आहेत. मला असं वाटतं आता तुम्हाला येईल एक्झाम्पल. आणि झाल्यानंतर माईक ऑन करा उत्तर सांगा किंवा हँड रेस केलं तरी चालेल.
सगळे जेवलाय ना रे? मॅडमांपर्यंत आवाज नाही पोहोचला पाहिजे, रिस्पॉन्स तरी द्यायचा असं, म्हणजे आपण क्लास अटेंड करतोय असं. हे बघा, आपण इथे शिकण्यासाठी बसलो आहोत. तुम्हाला जर काही कळत नसेल तर तुम्ही विचारा, तर मला समजेल तुम्हाला खरोखर समजतं की नाही. मॅडम हा, गिरीश नावाने जॉईन झालेला. हा, काय नाव तुझं बेटा? बोल. महेंद्र. महेंद्र. ओके, बोल. काही डाऊट आहे का तुला? हो हो. हे एक्झाम्पल कळालं नाही का? 72 72 आलं तुझं उत्तर. ओके महेंद्र, आपण काय करू, हे एक्झाम्पल मी सॉल्व करते आणि त्यानंतर तुम्ही चेक करा तुमचं उत्तर बरोबर आलं की नाही. ओके, तर मी सॉल्व करू. सगळे रेडी आहे? हो. थम्स अप करा. चला, थम्स अप. थम्स अप. ओके, तर मी आता तुमचा माईक ऑफ केलेला आहे. मी माईक ऑफ केलाय आता. ओके, गिरीश काय बोलायचंय तुला? सॉरी, गिरीश नावाने जॉईन झालेलं. महेंद्र काय बोलायचंय? 3 उत्तर. ओके, ठीक आहे, आपण चेक करू. ओके, मला कळालं, तू उत्तर 3 सांगितलंय. आपण चेक करू. बघा, इथे 3x आहेत, ते 3x आहे असे लिहिणार. त्यानंतर हा 2 नंबर आपल्याला नकोय, मग आपण काय करणार, जे अधिक 2 आहेत ते आपण -2 करणार आहोत. आणि इकडे जर डाव्या बाजूला तुम्ही -2 केले तर उजव्या बाजूला पण -2 करावे लागतील. मग इथे हा 2 आणि हे 2 आपले कट होणार, म्हणजे 2 अधिक 2 आहेत आणि -2 म्हणजे 0 उत्तर येणार. मग इकडे उरणार आपले 3x आणि इकडे उरणार 11 - 2 म्हणजे 9. आता बघा, हे आहेत गुणाकारामध्ये. इथे काहीही चिन्ह दिलेलं नसतं, त्यावेळी त्यामध्ये गुणाकार असतो. मग इथे आपल्याला 3 हे अंशामध्ये आहेत, आपल्याला काय करावं लागेल, 3 छेदामध्ये घ्यावे लागतील. आणि जर 3 छेदामध्ये डाव्या बाजूला घेतले तर उजव्या बाजूला पण 3 हे छेदामध्ये घ्यावे लागतील. म्हणजे हा 3 कट झाला, म्हणजे 3 एके 3, म्हणजे इथे उरणार 1 हा गुणाकार भागाकार येतो आणि 1 नी x ला गुणल्यानंतर xच राहतं, त्यामध्ये काहीही बदल होत नाही. आणि इथे 3 एके 3 आणि 3 त्रिक 9, तुम्ही भाग लावला ना 9 ला 3 नी, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळणार x बरोबर 3. म्हणजे जे उत्तर महेंद्रनी सांगितलं होतं ते एक्झॅक्टली करेक्ट आलेलं आहे की x बरोबर 3. आता आपल्याला माहित नाही आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. आपल्याला काय करावं लागेल, रिचेक करावं लागेल, म्हणजे पडताळणी करावी लागेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, डावी बाजू घ्यायची. डावी बाजू आहे 3x + 2 म्हणजे 3x अधिक 2. मग आता x ची किंमत आपण शोधली आहे 3. मग आपल्याला ती काय करावी लागेल, त्या समीकरणामध्ये ठेवायची, म्हणजे डाव्या बाजूमध्ये ठेवून द्यायची x च्या जागी. म्हणजे आपल्याला बघा इथे काय मिळणार, 3 आणि 3 इथे कोणतंही चिन्ह नाही, अशा वेळी चिन्ह असतं गुणाकाराचं. मग 3 गुणिले 3 आले 9 अधिक 2 म्हणजे 9 अधिक 2 इथे मिळाले आपल्याला 11. म्हणजे डावी बाजू सॉल्व्ह केल्यानंतर मिळाली 11 आणि उजवी बाजू आपल्याला माहिती आहे ऑलरेडी त्यांनी 11 दिली होती. म्हणजेच याचा अर्थ काय, आपण सोडवलेलं जे गणित आहे त्या समीकरणाची उकल जी x बरोबर 3 आहे ते आपलं करेक्ट आलेलं आहे. समजलं? आता मला सांगा, किती जणांचं उत्तर 3 आलं होतं रे? हँड रेज करा. चला, खरं खरं बोलायचं. व्हेरी गुड. अनिल नावाने जॉईन झालेले स्टुडंट्स जे आहेत, व्हेरी गुड. आणि इकडे महेंद्रनी पण सॉल्व्ह केलेलं, हो ना?
गिम्बिया स्कूलमध्ये किती जणांनी सॉल्व्ह केलेलं आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. गिरीश नावाने जॉईन झाले मध्ये 3-4 जणांचे आपण हँड रेज आहेत. व्हेरी गुड. किती बोंबाबोंब करतो तसं इथेही बोंबा ओके. गिम्बिया स्कूल किती जणांचं करेक्ट आलं रे? पियुष, खरं ना? खरं बरोबर आलं का रे? ओके. इकडे बिजारी गव्हर्नमेंट स्कूल, बिजारी किती जणांचं करेक्ट आलं? ओके. लास्ट 2-3 जण दिसत आहेत मला हँड रेज केलेले. व्हेरी गुड. आणि साळसडी गव्हर्नमेंट स्कूल, व्हेरी गुड. अरे बापरे, सगळ्यांचं करेक्ट आलं. व्हेरी गुड. तर मग आता आपल्याला आता कळालं तुम्हाला की आयडिया आली की x ची किंमत कशी करायची, कशी काढायची, हो ना? येस और नो? ओके. तर आपण आता यावरून तुम्हाला शाब्दिक उदाहरणं जी असतात म्हणजे एक चल समीकरणाची जी शाब्दिक उदाहरणं असतात ती आता आपल्याला बघायची आहेत. आता शाब्दिक म्हणजे काय? कशा प्रकारे एक्झाम्पल विचारतात बघा, की उदाहरण असं विचारू शकतात की समजा आता आपण नाव घेऊ तुमच्या क्लासमधल्या महेंद्रचं, ठीक आहे? की महेंद्रचं वय हे त्याच्या मित्राच्या वयापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे, ठीक आहे? आणि त्याच्या मित्राचं सध्याचं वय आहे 9 वर्ष. किती वर्ष? 9 वर्ष. आणि महेंद्रचं वय हे त्याच्या मित्रापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. तर महेंद्रचं सध्याचं वय काय? अशा प्रकारची प्रश्न या एकचल समीकरणावरची शाब्दिक उदाहरणे असतात. तर तुम्हाला कळालं का हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह कराल रे? काय उत्तर येईल? महेंद्रचं वय काय काढाल तुम्ही? चला मी पुन्हा एकदा प्रश्न विचारते बघा. समजा महेंद्रचं वय त्याच्या मित्राच्या वयापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. ओके. म्हणजे जे काही त्याच्या मित्राचं वय असेल त्याच्यापेक्षा 4 वर्ष जास्त महेंद्रचं वय. मग जर मित्राचं वय 9 वर्ष असेल सध्याचं, तर महेंद्रचं वय काय येईल? प्रश्न सांगा ना. मॅडम हा, प्रश्न पुन्हा एकदा सांगा. ओके. गिम्बिया स्कूलनी उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. क्लॅप करा चला सगळे गिम्बिया स्कूलच्या विद्यार्थ्यांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर इकडे बघा अनिल नावाने जॉईन झालेल्या तुम्हाला क्वेश्चन मी रिपीट करते बघा. हा येस, मी पुन्हा एकदा प्रश्न सांगते. समजा महेंद्रचं वय हे त्याच्या मित्राच्या वयापेक्षा 4 वर्ष जास्त आहे. ओके. जर त्याच्या मित्राचं वय हे 9 वर्ष असेल तर महेंद्रचं सध्याचं वय काय? प्रश्न समजला का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. 13 हे बरोबर उत्तर आहे. आता बघा, हे जर गणित तुम्हाला चल वापरून सोडवायचं असेल तर कसं सोडवाल ते आता मी एक्सप्लेन करते. आता महेंद्रसाठी मी एम हे लेटर कन्सिडर करते. एम म्हणजे महेंद्रचं वय जर आपण एक्स कन्सिडर केलं, कन्सिडर म्हणजे काय आपण मराठीत म्हणतो, महेंद्रचं वय एक्स मानू. ओके. मग आता तुम्हाला माहितीये महेंद्रचं वय हे त्याच्या मित्राच्या वयापेक्षा किती आहे? सॉरी, महेंद्रचं आपण एक्स नाही मानू शकत, त्याच्या मित्राचं एक्स मानूया. एक मिनिट. महेंद्रचं वय हे त्याच्या मित्रापेक्षा, एकच मिनिट. हे बघा, आपल्याला काय करायचंय, महेंद्रचं वय शोधायचंय. म्हणजे मला माहिती नाही महेंद्रचं वय किती आहे, पण कंडिशन काय आहे की महेंद्रचं जे वय आहे ते त्याचा मित्र म्हणजे फ्रेंड. ओके, मी एफ लिहिते. फ्रेंड च्या वयापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे जितकं एफ म्हणजे जो महेंद्रचा मित्र असेल त्यापेक्षा 4 वर्षांनी जास्त आहे. मग आपण काय करायचं, जो महेंद्रचा मित्र आहे एफ त्याला कन्सिडर करू की त्याचं वय आहे 9. मी काय सांगितलं, त्याचं वय आहे 9 वर्ष असं दिलेलं आहे. म्हणजे एमचं जर वय तुम्ही महेंद्रचं वय जर एक्स कन्सिडर केलं तर आता समीकरण कसं तयार झालं,
x बरोबर मित्राचं वय किती 9 अधिक 4 म्हणजे हे जे समीकरण होतं बघा हे जे समीकरण होतं m म्हणजे महेंद्रचं वय आहे फ्रेंड म्हणजे त्याच्या मित्रापेक्षा 4 वर्षांनी जास्त. मग मी लिहिलं कसं महेंद्रचं वय मी x मानलं. मग x बरोबर 9 अधिक 4 म्हणजे महेंद्रचं उत्तर तुम्हाला किती मिळालं 13 वर्ष. अशा प्रकारे तुम्हाला शाब्दिक उदाहरणे सोडवायची असतात. हे उदाहरण समजलं का? समजलं मॅडम. समजलं. ओके. तर आता आपण काय करू अशा प्रकारचं तुमच्या पुस्तकातलं शाब्दिक उदाहरण आपण सोडवायला सुरू करू. बघा आता मी तुमचं जे टेक्स्ट बुक आहे ते शेअर करते तुम्हाला. नंबर बघायचं ते. जस्ट अ मिनिट तुमचं टेक्स्ट बुक मी शेअर करते. बघा टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल बघा मॅडम पेज पुस्तकाचा नंबर पेज नंबर 77 पेज नंबर आहे 77 77 77 पान नंबर 77 पेज काय आहे 77. ओके आता इकडे लक्ष द्या सगळे शांत बसा. बघा आता इथे काय दिलंय माझ्या बाबांचे वय माझ्या वयापेक्षा 32 वर्षे जास्त आहे. तर बाबांचे वय आपल्याला काय करावं लागेल शोधावं लागेल. बाबांचं वय आपल्याला माहिती नाही पण तुम्हाला हे माहितीये की बाबांचं वय माझ्या वयापेक्षा 32 वर्ष जास्त आहे आणि इथे दिले बघा माझे वय x आहे म्हणजे बाबांचं वय काय येणार x अधिक 32. समजलं ना बाबांचं वय काय येणार x अधिक 32. तसंच आता इथे बघा माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे म्हणजे तुमचं जे वय असेल त्या वयापेक्षा 4 वर्ष कमी आहे तुमच्या बहिणीचं वय पण तुमचं वय दिलेलं आहे इथे x. मग x वजा 4 हे तुमच्या बहिणीचं वय आलं. समजतंय का सगळ्यांना? समजतंय का? जागे आहात का सगळे? ओके तर बघा अजून एक एक्झाम्पल तिथे काय दिलंय माझ्या आईचे वय माझ्या वयाच्या 3 पट आहे. 3 वर्षांनी जास्त नाही सांगितलं 3 पट म्हणजे 3 ने गुणाकार करावा लागेल x ला म्हणजे तुमच्या वयाच्या तिप्पट तुमच्या आईचं वय आहे. जर तुमचं वय x असेल तर तुमच्या आईचं वय 3x येणार म्हणजे तिप्पट येणार. ओके तर अशा प्रकारे आपल्याला पुढच्या क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय की या प्रकारची शाब्दिक उदाहरण आपल्याला सोडवायची आहेत. तर आता बघा थोडे 2-3 मिनिटं आपल्याकडे राहिलेली आहेत. तर आता तुम्हाला काय बोलायचंय का? माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता. सगळे अभ्यास करता का रे? हो नक्की करता? हो ओके आणि जेवण करता का? हो भरपूर जेवता ना? हो ओके व्हेरी गुड. आणि तुमच्या नियती मॅमनी तुम्हाला विचारलं तुमच्या एक्झाम चालू आहेत का परीक्षा चालू आहेत तुमच्या? नाही नाही कोणाच्या परीक्षा चालू आहेत रे कोणाच्या परीक्षा चालू आहेत? आमच्या भगदरी शाळेला परीक्षा चालू आहे. ओके 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 आणि तुमच्या शाळेमध्ये कुठला धडा चालू आहे रे कोणता धडा शिकवतायत सध्या? आमच्या शाळेत शिक्षकच नाही आहे. कोणता धडा चालू आहे? आमच्या शाळेत शिक्षक नाही आहे आमच्या शाळेत. ओके ओके ठीक आहे पण तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येतो ना सगळ्यांना?
ओके, व्हेरी गुड. तुम्हाला कोणता विषय आवडतो रे सगळ्यात जास्त? कोणता विषय आवडतो? हिंदी आवडतो. ओके, व्हेरी गुड. हिंदी आवडतो. अजून कोणता विषय आवडतो रे? सायन्स. आणि मॅथ्स कोणालाच आवडत नाही का? आणि मग मी कोण आहे? ओके ओके, मग मी शिकवलेलं समजतं का रे? ओके, मग आज जी एक्झाम्पल आपण शिकलो ना, ती उदाहरणं तुम्ही परत काय करायचं, तुमच्या नोटबुक मध्ये पुन्हा एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा न बघता. एक्झाम्पल लिहून घ्यायचं आणि तुम्ही सोडवायचं. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क आहे आजचा. एवढी एक्झाम्पल आपण 5-6 एक्झाम्पल बघितले, ती एक्झाम्पल पुन्हा एकदा न बघता सोडवायची नोटबुक मध्ये. चालेल? ठीक आहे, थम्स अप करा चला सगळे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता नेक्स्ट क्लास मध्ये आपण शाब्दिक उदाहरण बघणार आहोत. ठीक आहे? काय आवाज नाही आला मला. बिजारी स्कूल तिथे मुलं बोलतात. काय बोलायचंय? पुढे येऊन बोला, पुढे येऊन बोला, मला आवाज नाही आला. ओके ओके, ठीक आहे, मला आवाज नाही आला. अजून कोणाला काही बोलायचंय का? ओके, चलो मग नेक्स्ट क्लास मध्ये आपण भेटू. होमवर्क करा, जे एक्झाम्पल आपण सांगितले आज मी ते पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. ठीक आहे, चलो बाय बाय.